न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सातारा गोंधळ प्रकरण, देसाईंची विधान परिषदेत निलंबनाची मागणी, उपसभापतींचे कारवाईचे निर्देश। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे। या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवत पहिल्यांदाच सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली। मात्र निवड प्रक्रियेच्या वेळी निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे परिस्थिती चिघळली आणि सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। या गोंधळात जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेचे पडसाद थेट विधान परिषदेत उमटले। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषद सभागृहात उभे राहत संबंधित पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाची ठाम मागणी केली। घटनेदरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। दरम्यान विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सरकारला संबंधित पोलीस अधिकारी व अधीक्षकांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले। तसेच या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले। या सर्व घडामोडींमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या प्रकरणातील पुढील कारवाई आणि चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सुधीर रणनवरे, पुणे विभाग ब्युरो यांचा अहवाल। त्यामुळे माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। त्यामुळे आपण माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं। आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा। हा अन्याय आम्ही सहन करणार नाही। त्यामुळे माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीनं मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्याबरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करा, एवढीच हात जोडून सभापती महोदय आपल्याला विनंती आहे। अतिशय गंभीर प्रकार आहे, परंतु नाही, एक मिनिट, मला माझा निर्णय यासाठी सांगायचा आहे आधी की ही जी घटना घडली त्याची माहिती वृत्तपत्रातून आली, तेवढ्यावरतीच मी थांबले नाहीये। तर आपलंही म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे। हेमंत पाटलांनी सांगितलं, तुम्ही स्वतः प्रत्यक्षदर्शीच नव्हे तर तुम्ही स्वतः साक्षीदार आहात आणि माननीय उदय सामंत मंत्री महोदय दुसरे हजर आहेत, गणेश नाईक इथे उपस्थित आहेत। तर तुम्हाला याच्यावरती काही शासनाच्या वतीने निवेदन करायचंय का असं मी विचारते। पण निवेदन करायचं नसेल तर या ठिकाणी असणारी पदावरची व्यक्ती म्हणजे मी उपसभापती आहे, तर मी आज आत्ताच्या आत्ता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी मतदारांना देवकर आणि तुम्ही जे म्हणतात, हे पहा, या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे। हा आत्तापर्यंतचा प्रघात आहे। एक दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाहीयेत। आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा। तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। आता याच्यानंतर बोला पुढे काय असेल तर चालेल। त्यांना बोलू द्या, सामंत साहेबांना बोलू दे। सन्माननीय नाईक साहेब तुम्ही बोला ना। सन्माननीय नाही, ते झालं की ते बोलतील। नाही, मी सर्व मंत्र्यांना हा, पण ते उभं राहून सांगायचं असतं नाईक साहेब। काय घडलं याचं विवेचन सन्माननीय सर्व सदस्यांनी सांगितलेलं आहे। आता आपण निर्देश दिलेले आहेत, त्यामध्ये बाब असे की ज्या आजवरच्या सभागृहाच्या प्रथा परंपरेप्रमाणे ज्या निर्देशाचं जे काय होईल त्या पद्धतीने व्हावं असं माझं म्हणणं आहे। आता फक्त मी सदस्यांना बोलायला देणार आहे, पण माझी तुम्हाला विनंती आहे की मी जो एकदा निर्णय जाहीर केला आहे त्याला परत काहीतरी फाटे फुटतील असं तुमच्याकडून भाष्य होता कामा नये। त्यातली तपशील असेल, माहिती असेल, बोला। नाही, ती माहिती जरूर सांगा, रेकॉर्डवर घ्या सगळी माहिती। परंतु आता एकदा मी निर्देश दिलेले आहेत, निर्णय दिलेला आहे, सामंत साहेबांनी ते